नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर राजगिरा थालीपीठ ही पौष्टिक रेसिपी शेअर करणार आहे. पहिलं आपण त्याचं साहित्य पाहूया. इथे मी राजगिराचं पीठ घेतले 2 कप. मग भाजलेले शेंगदाणे घेतलेत, जे मी मिक्सरमधून बारीक केले. 2 बटाटी, 1 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, मीठ, अर्धा ते 1 चमचा मीठ आणि साजूक तूप वापरणार आहे मी. तर पहिलं मी हे बटाटे धुवून सोलून खिसून घेतलेत आणि ते पाण्यात ठेवले, म्हणजे त्याचा रंग नाही बदलावा, सफेद राहण्यासाठी. आता आपण एका मिक्सिंग बोलमध्ये हे सगळं मिक्स करूया. तर पहिला ती बटाटी खिसलेली, मग हिरवी मिरची, जिरं, हे शेंगदाणे मी घरी भाजून ते मी मिक्सरमधून बारीक केले, मीठ. आता पहिला नीट मिक्स करूया आपण हे हाताने. हे आपण का करतो, कारण आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घातल्यावर आपल्याला किती पाणी घालायचं ह्याचा अंदाज घ्यायसाठी. तर राजगिरा म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला अमरंत म्हणून ओळखलं जाते. आणि राजगिरा म्हणजे त्याचा काय अर्थ होतो, रॉयल ग्रेन. आणि इंडियामध्ये त्याला रामदाणा बोलतात किंवा गॉड्स ग्रेन म्हणतात. तर हे खूप पौष्टिक आहे आणि उपास असेल तर उपासामध्ये खायला एकदमच छान आहे ही डिश. आता इथे मिक्स करतो आपण. आता पाणी आपल्याला पाहिजे तेवढं थोडं थोडं घेऊन घ्यायचं आणि आपल्याला घट्ट पीठ करायचं आहे. त्या अंदाजाने तुम्ही पाणी घ्या. म्हणजे बहुतेक अर्धा कप पाणी मला वाटते. ते बघा, मला जोपर्यंत मला ते पीठ होत नाही ना तोपर्यंत ते पाणी घेतले. ते अर्धा कप मला पाणी लागले. आता इकडे मी त्याचे गोळे केले, 7-8 गोळे झाले. तिकडे इथे मी सिलिकॉनची शीट घेतले, त्याच्यावर जरासं तूप लावलंय म्हणजे चिकटणार नाही, जस्ट फॉर प्रिकॉशनरी. आणि आता मी ते हाताने ते थापते थालीपीठाचं. म्हणजे हे पौष्टिक आहेच, पण ते टेस्टी पण होते हे थालीपीठ. तर काही हरकत नाही तुम्हाला करायला. इथे मी आता पॅनवर ते थालीपीठ घातले, गॅस सिमवर ठेवले मी, आणि इथे साजूक तूप आपलं लावलं त्याच्यावर बाजूनी. आता जरा मंद आचेवर ते जरा शिजू देते, कारण बटाटा पण आपला कच्चा आहे आणि पीठ पण आपलं कुक व्हायला पाहिजे ना. त्याचा रंग दिसतो आपला आलेला, तेव्हा आपण ते टर्न करूया. आता तुम्ही फ्लेम मोठी करून हाय ठेवा, आणखीन ते छान भाजू द्या, तळून घ्या. झालं थालीपीठ. असे छान छान रेसिपी माझ्या पुस्तकात मिळतील तुम्हाला. आणि आजचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.